नमस्कार मित्रांनो, ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत निफ्टी 50 सोमवारी मंडेला कुठे आणि कशा प्रकारे काम करू शकते. चला तर आपण चार्टवरती पाहूया. डेलीवरती जर आपण निफ्टी 50ला पाहतोय तर निफ्टी 50 मध्ये आपल्याला एक गोष्ट थोडीशी समजून घ्यावी लागणार आहे. हे पहा, ज्यावेळी इलेक्शनचा रिझल्ट आला होता त्यावेळी जे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स होते, या डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी मागच्या महिन्यामध्ये मंथमध्ये म्हणजेच मेच्या मंथमध्ये कंटिन्युअस एक बाईंगचा सिनारिओ ठेवलेला होता, जिथे की फॉरेन इन्व्हेस्टर्स सेलिंग करत होते. बट ॲट द एंड म्हणजे ज्यावेळी इलेक्शनचा रिझल्ट होता त्या दिवशी आपल्याला एक मोठा शार्प फॉल याच्यामध्ये पाहायला मिळालेला होता. ज्या फॉलमध्ये जेवढे पण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स होते, या डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सने त्यासोबत फॉरेन इन्व्हेस्टर्स या सगळ्यांनी माल सेलिंग केलेली होती. ओके, त्यानंतर हा जो फॉल होता, हा फॉल आपल्याला कुठेतरी एक फेक फॉल पाहायला मिळालेला आहे. बिकॉज या फॉलमध्ये जी आपली एक डिमांड झोन पाहिलेला होता, ज्या डिमांड झोन पासून आपण कंटिन्युअस जशी जशी प्राइस या डिमांड झोनच्या नियर बाय येत होती तशी तशी आपण कंटिन्युअस बाईंग करत होतो. एक्झॅक्टली त्याच डिमांड झोन पासून, म्हणजे हा एक विकलीचा डिमांड झोन होता, या विकलीच्या डिमांड झोन पासून कंटिन्युअस एक आपल्याला अप साईडची मोमेंटम पाहायला मिळाली. म्हणजेच काय की मोठे मोठे प्लेयर्स इंटरेस्टेड होते या ठिकाणी मार्केटला बाईंग करण्यासाठी. ओके, आता मार्केटमध्ये जर आपण व्यवस्थित पाहतोय तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की जी निफ्टी आहे ती कुठेतरी त्याच्या लाईफ टाइम हाय जो होता म्हणजेच 23,340च्या लेवलच्या नियर बाय येऊन पोहोचलेली आहे. ओके, म्हणजे हा जो 23,340ची जी लेवल आहे ही कुठेतरी आपल्यासाठी एक सप्लाय झोनचं काम करू शकते. बिकॉज याच ठिकाणापासून आपल्याला एक शार्प फॉल पाहायला मिळालेला होता. म्हणजेच काय की या ठिकाणी ज्या लोकांनी बाईंग केलेली आहे ते कुठेतरी या ठिकाणी आपल्याला थोडीफार प्रॉफिट बुकिंग ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. बट जर आपण इव्हेंट्स जर पाहिले जे इंडियामध्ये आता करंटली चालू आहे, ज्याचाच म्हणजेच की बीजेपीची जी सत्ता आलेली आहे, म्हणजेच एनडीएची जी सत्ता आलेली आहे त्याच्यामध्ये आज मी ही जी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ती संडेच्या दिवशी करतोय. संडेच्या दिवशीच म्हणजेच आजच शपथविधी आहे, त्यामुळे मंडेच्या दिवशी कुठेतरी मार्केट थोडंसं बुलिश राहण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजेच थोडंफार कुठेतरी प्रॉफिट बुकिंग येऊ शकतो आणि प्रॉफिट बुकिंग नंतर पुन्हा एकदा आपल्याला हाच मोमेंटम पाहायला मिळू शकतो. तर आपण थोडंसं एक 15 मिनिटांच्या चार्टवरती जाऊन पाहूया की मार्केट कुठे आणि कशा प्रकारे मूव्ह करू शकतो. जर आपण पाहिलं की एक एक लेवल आपण मार्क करून ठेवूया. हा जो सप्लाय झोन आहे 23,340चा हा सप्लाय झोन आपण मार्क करून ठेवूया. जर यामध्ये आपण एक कंडिशनला कन्सिडर करूया की जर याच्यामध्ये आपण याला इथून एक प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळते तर ही प्रॉफिट बुकिंग मॅक्स टू मॅक्स कोणत्या लेवलपर्यंत पाहायला मिळू शकते तर हे बघून घेऊया. आपण काही मल्टिपल टाइम फ्रेमच्या अकॉर्डिंग या ठिकाणी एक डिमांड झोन बनलेला आहे. त्या डिमांड झोनची जी डिस्टल लाईन आहे ती कुठेतरी 22,646च्या नियर बाय पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्याला समजा आपल्याला इथून एक प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाला तर प्रॉफिट बुकिंग मॅक्स टू मॅक्स मॅक्सिमम या लेवलपर्यंत पाहायला मिळू शकतो, जेणेकरून इथून पुन्हा एकदा बायर्स ऍक्टिव्हेट होऊ शकतात आणि हे बायर्स प्राइसला एक पुन्हा एक लाईफ टाइम हाईटला नेताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. बट हे वन डे मध्ये होणार नाहीये. सो वन डे मध्ये आपल्याला काय मुवमेंट पाहायला मिळू शकते तर 15 मिनिटांवरती आपण जर पाहायचा प्रयत्न केला तर 15 मिनिटांवरती आपल्याला इथे कुठेतरी एक डिमांड झोन बनताना दिसतोय. जसं की हा जो सप्लाय झोन आहे ऍट द टाइम मध्ये आपल्याला इथे कॉल सेलिंग पाहायला मिळालेली होती आणि सेम या लेवलला आपल्याला कुठेतरी पुट सेलिंग पाहायला मिळते. कुठेतरी या ठिकाणी पुट रायटर्स काम करताना दिसतात आणि या ठिकाणी कॉल रायटर्स काम करताना दिसतात. नेक्स्ट डे म्हणजेच मंडेच्या दिवशी प्राइस काय करू शकते तर प्राइस या भागामध्ये कुठेतरी रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. बिकॉज कुठेतरी कॉल सेलर जे आहेत, कॉल सेलर इमिजिएट प्राइसला सोडणार नाहीयेत आणि पुट सेलर जे आहेत, ज्या पुट सेलर्सनी मार्केटला एवढ्या वरती घेऊन आलेले ते पुट सेलर्स कुठे ना कुठे पाहतील की मार्केटला एक लाईफ टाइम हाय आपण देऊ शकतो. एक लाईफ टाइम हाय दिल्यानंतर कुठेतरी प्राइसमध्ये पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे की ज्यावेळी प्राइस 23,348 म्हणजेच 23,350ची लेवल आपण नियर बाय कन्सिडर करूया. ज्यावेळी प्राइस या ठिकाणी एक शॉर्ट कव्हरिंग दाखवेल, म्हणजेच या ठिकाणाहून प्राइस कुठेतरी हे जे सेलर्स आहेत यांना आपली पोझिशन क्लोज करण्यासाठी इथे कुठेतरी त्यांची पोझिशन कव्हर करते, म्हणजे शॉर्ट कव्हरिंग होईल. त्याच वेळी आपल्याला प्राइसमध्ये एक वरच्या बाजूचा मोमेंटम पाहायला मिळू शकतो. त्यानंतर प्राइसमध्ये इफ 23,120चा हा जो डिमांड झोन बनलेला आहे, जर प्राइस याला खालच्या बाजूला ब्रेक करते तर कुठेतरी आपल्याला इथे लॉंग वाइंडिंग पाहायला मिळू शकते. आता लॉंग वाइंडिंगच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर इथे जर लॉंग वाइंडिंग होती तर प्राइसला मॅक्स टू मॅक्स या लेवलला म्हणजे 22,920ला एक प्राइसला सपोर्ट बनतोय. सपोर्ट इन द सेन्स की कुठेतरी इथे एक प्रॉफिट बुकिंग न्यू बायर्स दिसले होते आपल्याला बाईंग करताना. आणि दुसरे
सॉरी दुसरे जे बायर्स आहेत ते आपल्याला कुठेतरी 22,645 या लेवलला दिसले होते. तर आपण जो फॉल पाहणार आहोत तो मॅक्स टू मॅक्स या लेवलपर्यंत पाहणार आहोत आणि या लेवलला जसं येईल तसे आपण इमिजिएट बाईंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता ही झाली आपली ब्रेकडाऊनची कंडिशन, म्हणजे की इथे समजा लॉंग वाइंडिंग झाली. तर आता दुसऱ्या कंडिशनचा आपल्याला जर विचार करायचा असेल तर बघा, जर आपण या ठिकाणी असा विचार करतोय की प्राइस इथे कुठेतरी एक प्रॉफिट बुकिंग घेऊन जाऊ शकते, म्हणजे वरती घेऊन प्राइसला इथे जाऊ शकतं. तर आपण एक ऍडव्हान्स मध्ये जर ट्रेड करायचं असेल तर ज्यावेळी प्राइस या 22,160 म्हणजे 22,150च्या लेवलचे नियर बाय प्राइस ट्रेड करताना दिसेल त्यावेळी आपल्याला एक छोटासा सीई या ठिकाणी घेऊन जाता येईल आणि ज्याचा स्टॉप लॉस एक छोटा म्हणजे 23,100च्या खालच्या बाजूला ठेवता येईल. म्हणजे 50 पॉईंटच्या आसपासचा एक स्टॉप लॉस 40 ते 50 पॉईंटचा एक स्टॉप लॉस आपल्याला प्रोव्हाइड करावा लागेल. आता ज्या प्रकारे इंडिया विक्स ट्रेड करतो त्या इंडिया विक्सच्या अकॉर्डिंग आपल्याला 50 पॉईंटचा स्टॉप लॉस हा एक छोटासा स्टॉप लॉस कन्सिडर करावा लागणार आहे आणि त्यानंतर या ट्रेडला आपल्याला या ठिकाणाहून मोमेंट ट्रेड करता येऊ शकतो. आता जर तुम्ही या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग म्हणजेच ब्रेकआउट नंतर ट्रेड करायला गेला तर ती कंडिशन थोडीशी आपल्याला वियर्ड राहू शकते, बिकॉज प्राइस वरती जाऊ शकते आणि प्रॉफिट बुकिंग जे बायर्स या ठिकाणी बसलेले आहेत, म्हणजे आपण ज्या बायर्स सोबत बसायचा एक प्लॅनिंग बनवतोय त्याच्या अकॉर्डिंग इथे आपण जर पाहिलं तर प्राइस मध्ये सडनली फॉल इथे आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि या फॉल मध्ये कुठेतरी आपली ट्रॅपिंग होऊ शकते. जर ही ट्रॅपिंग टाळायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल की ही जी लेवल बनलेली ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे हे लक्षात घ्या. मग याच केसमध्ये समजा प्राइसने गॅप अप केला मंडेच्या दिवशीला, ऑलमोस्ट गॅप अप केला 23,400 किंवा 23,450च्या नियर बाय, त्यानंतर आपल्याला पाहावं लागेल की प्राइसमध्ये थोडीशी प्रॉफिट बुकिंग आपल्याला येते का ही गोष्ट पाहावी लागेल. आणि जर इन केस प्राइस या स्टॉकपर्यंत म्हणजेच त्याचा जो क्लोजिंग झालेला आहे आणि हा जो 23,320चा जो कालचा डे हाय आहे या पॉईंट पासून प्राइसने या लेवलला जर ॲज अ एरिया ऑफ व्हॅल्यू म्हणून ट्रेड करायचा प्रयत्न केला तर प्राइस या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी डबल बॉटम किंवा ट्रिपल बॉटमची सिनारिओ देऊ शकते किंवा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर सारखा एक पॅटर्न देऊ शकतो. ज्यावेळी प्राइस त्या अशा काही पॅटर्न्सचा ब्रेकआउट करेल त्यानंतर तुम्ही या ठिकाणी सीच्या पोझिशनमध्ये बसू शकता, ज्याचा स्टॉप लॉस नियर जे काही स्ट्रक्चर बनेल त्या स्ट्रक्चरच्या बिलो पॉइंटला राहू शकतो. म्हणजेच काय की ज्यावेळी प्राइस या लेवलला ट्रेड करणार त्यावेळी आपल्याला कुठेतरी एक आइसलँड बॉटम ज्याला आपण म्हणतो या आइसलँड बॉटमचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे आणि इन केस प्राइस प्रॉफिट बुक करता डायरेक्टली बॉटमला या 23,120च्या लेवलला मिळाली तर ह्या आपल्याला अधिक सुखदायक राहील, खूपच सुंदर अशी लेवल राहील. या ठिकाणी आपण ब्लाइंडली डायरेक्टली जसं आपण मगाशी प्लॅन केलेला आहे की एक 23,100च्या खाली स्टॉप लॉस ठेवून आपण या ठिकाणी एक ट्रेड करू शकतो. हे दोन ट्रेड खूप इम्पॉर्टंट ट्रेड उद्याच्या मंडेच्या मार्केटमध्ये पाहायला मिळतील आणि खूप मस्त असे रिटर्न्स या सिच्युएशन मध्ये देऊन जातील. आता सेकंड जी लास्ट सिच्युएशन राहते, आपण दोन सिच्युएशन बद्दल बोललो म्हणजेच की रेंज बाउंड सिच्युएशन आणि गॅप अपची सिच्युएशन. आता जर आपण एक गॅप डाऊनच्या सिच्युएशन बद्दल बोललो तर समजून घ्या की मार्केट जे आहे ते एक पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्हच्या मार्केटचा एक सिनारिओ असतो ते शांतपणे आणि एक खूप शांत डोक्याने समजून घ्या की पॉझिटिव्ह मार्केटमध्ये आपण बाय ऑन डिप्स करतो. मोस्ट ऑफ द ट्रेडर काय करतात हे समजून घ्या की ज्यावेळी मार्केटमध्ये फॉल येतो ना, हा फॉल मार्केट अपट्रेंडमध्ये असतं आणि हे जे फॉल पाहून लोक घाबरतात की नाही आपण याला सेल करूया, बट नाही, मार्केट असं करत नसतं. मार्केट काय करतं की पॉझिटिव्ह मार्केटमध्ये ही एक डीप प्रोव्हाइड केलेली असते आणि जशी डीप मिळते या डीप मध्ये आपल्याला उचलायचा प्रयत्न करायचा असतो. मग हीच डीप जी आहे, जर ही गॅप डाऊनची सिच्युएशन आहे ही कुठेतरी प्राइस मध्ये एक डीपची सिच्युएशन राहू शकते. या केसमध्ये हा जो पॉईंट आपण कन्सिडर केलेला होता दॅट इज मी तुम्हाला एक प्रॉपरली नियर बाय लेवल सांगायचा प्रयत्न करतो, ती आहे 22,900. 22,900 पर्यंत एक फास्ट मध्ये कॅन्डल येऊन क्विक मध्ये जर रिजेक्शन देते तर तुम्ही नियर बाय याच्या आसपास एक सी बाय करायचा प्रयत्न करा, ज्याचा स्टॉप लॉस तुमचा 22,900च्या खाली राहील. म्हणजे जो आयव्ही आहे त्या आयव्हीच्या अकॉर्डिंग तुम्ही जर 20 to 30 पॉईंटचा जर स्टॉप लॉस देता आणि या 20 to 30 पॉईंटच्या अगेन्स्ट तुम्ही मार्केटमधून जर 70 ते 100 पॉईंट जर काढायचे एक एक्सपेक्टेशन ठेवताय तर एक बेस्ट डील आपली या निफ्टी 50 मध्ये राहू शकते. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम आपल्या चॅनलला शेअर करायचा प्रयत्न करा.